नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची कुरकुरीत चिक्की कशी तयार करायची हे पाहणार आहोत. चिक्कीच्या वड्या पाहणा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. अजिबात त्याचे तुकडे वगैरे झालेले नाहीत. मस्त अशी कुरकुरीत चिक्की झालेली आहे. अजिबात कडक किंवा चिवट स्वरूपाची झालेली नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला चिक्की तयार करण्यासाठी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. अगदी कमी आचेवरती खमंग सतत हलवत भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात. तोपर्यंत आपण लगेचच पाक तयार करायला सुरुवात करूयात. पाक तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. ज्या वाटीने तीळ मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी साधा गूळ एकदम बारीक चिरून घालायचा आहे. आता पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. आपल्याला गूळ जो आहे ना तो सुरुवातीला वितळून घ्यायचा आहे. असा गूळ वितळल्यानंतर पुढे 2-3 मिनिटं चांगला असा शिजवून घ्यायचा आणि गुळाचा अगदी गोळीबंद कडक असा पाक तयार करून घ्यायचा. हे पहा, गोळी तयार झालेली आहे. गोळी वाटीमध्ये टाकल्यानंतर कडकन असा आवाज येतो. ह्याचा अर्थ अगदी परफेक्ट असा पाक तयार आहे. आता लगेचच तीळ घालायचे आहेत आणि अगदी कमी आचेवरती सतत हलवत चांगले असे तीळ गुळाच्या पाकासोबत मिक्स करून घ्यायचे. लगेचच गॅस बंद करायचा. आता हे गरमागरम जे चिक्कीचे मिश्रण आहे ना ते पोलपाटावरती घालून घ्यायचं आहे. पोलपाटाला मी आधीच तूप लावून घेतलेलं आहे. बेलण्याला सुद्धा तूप लावलेलं आहे. म्हणजे कसं चिक्कीचं मिश्रण अजिबात चिकटणार नाही. मस्त अशी आपण हे पातळ चिक्की लाटून घेतलेली आहे. आता चिक्की हलकीशी कोमट असतानाच ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशी चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराची मी चिक्की कट करून घेतली. चिक्की पूर्णपणे अर्धा 1 तास थंड झाली. त्यानंतर पहा, डिमोल्ड करून पाहतीये चिक्कीच्या मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या वड्या निघालेल्या आहेत. चिक्की कुठेही पोलपाटाला चिकटलेली नाही. मस्तच अजिबात चिवट किंवा चिकट स्वरूपाची झालेली नाही. मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल. चिक्की पाहणं अगदी बाजारामध्ये जशी चिक्की भेटते ना तशीच चमकत आहे. मस्त अशी चिक्की मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.